महिलांना बळ देण्यासाठीची लाडकी बहीण योजना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली। महिलांसाठी काळजीवाहू धोरण राबवणार हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे असं चाकणकरांनी म्हटलंय। योजनेवर टीका करणारेच गावागावात बॅनर लावून योजनेचा लाभ घेत आहेत। आमदार रोहित पवार यांना रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला। मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय, तुम्ही काळजी करू नका। जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा, तो तुमचा अधिकार आहे। तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ, त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ। या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार। महाराष्ट्रातल्या अनेक महिलांनी आपल्याला पत्राद्वारे आपले आभार व्यक्त केलेले आहेत। आता खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी या लखपती दिदी होणार आहेत। आमच्या गाठीला आमचे स्वतःचे पैसे असणार आहेत आणि हे केवळ आपल्यामुळे शक्य होतंय। कदाचित इतकं काळजीवाहू धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल आणि दादा आपण अर्थमंत्री म्हणून याची इतिहासामध्ये नोंद होईल याची मला मनापासून खात्री वाटते। माझ्या सर्वच महिला भगिनींना माझी विनंती आहे की संबंध लाभार्थींच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी असणार आहे। आणि दादांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो की रक्षाबंधनाच्या अगोदरच जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचं जे काही अनुदान तुम्ही त्या ठिकाणी महिला भगिनींच्यासाठी दिलं असेल तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवला। जुलै ऑगस्टचा लाभ त्या माझ्या समस्त महिला भगिनींच्यापर्यंत पोहोचावा अशाच पद्धतीची विनंती या ठिकाणी या निमित्ताने करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।